येणाऱ्या आठवड्यात 18 जुलै ते 24 जुलै दरम्यान नागपूर विभागातील संपूर्ण जिल्ह्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण जिल्ह्यानुसार व्यवस्थित पाहणार आहोत। हा हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाचा अंदाजानुसार आणि जागतिक हवामान सोर्सेसचा वापर करून माहिती संकलित करून त्याचा अभ्यास करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। नागपूर जिल्ह्यामध्ये 18 जुलै रोजी सामान्य ढगाळ हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे। 19 जुलै रोजी अर्धवट ढगाळ वादळासह पावसाची शक्यता आहे। 20 जुलै रोजी अर्धवट ढगाळ वादळासह पावसाची शक्यता। 21 जुलै रोजी ढगाळ वादळासह पावसाची शक्यता। 22 जुलै रोजी ढगाळ वादळासह पावसाची शक्यता। 23 जुलै रोजी सुद्धा ढगाळ आणि वादळासह पावसाची शक्यता। 24 जुलै रोजी सुद्धा ढगाळ आणि वादळासह पावसाची शक्यता। IMDच्या अंदाजानुसार नागपूर जिल्ह्यात 18 जुलै ते 21 जुलै या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस व वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे। सावधानगिरी उपाय: वादळाच्या वेळी उघड्या जागांवर जाणे टाळा। धातूच्या वस्तूंपासून दूर राहा। वाहन चालवताना पाऊस आणि वाऱ्याचा अंदाज घेऊन प्रवास करा। यानंतर आपण वर्धा जिल्ह्याची परिस्थिती पाहू। 18 जुलै रोजी ढगाळ हलका पाऊस वादळासह शक्यता आहे। 19 जुलै रोजी सुद्धा ढगाळ हलका ते मध्यम पाऊस आणि वादळ सुद्धा या ठिकाणी आहे। 20 जुलै रोजी ढगाळ वादळासह पावसाची शक्यता। 21 जुलै रोजी ढगाळ वादळासह पावसाची शक्यता। 22 जुलै रोजी ढगाळ हलका ते मध्यम पाऊस वादळासह शक्यता। 23 जुलै रोजी सुद्धा ढगाळ हलका ते मध्यम पाऊस वादळासह शक्यता। 24 जुलै रोजी ढगाळ हलका ते मध्यम पाऊस वादळासह शक्यता। IMDच्या अंदाजानुसार वर्धा जिल्ह्यात 18 जुलै ते 21 जुलै या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस व वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे। वर्धा जिल्ह्यात 24 जुलैपर्यंत पावसाची शक्यता असून प्रशासनाने नागरिकांनी सावधानगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे। सावधगिरीचे उपाय: वादळाच्या वेळी उघड्या जागेवर जाणे टाळा। धातूच्या वस्तूंपासून दूर राहा। वाहन चालवताना पाऊस आणि वाऱ्याचा अंदाज घेऊन प्रवास करा। नंतर पुढे भंडारा जिल्ह्यामध्ये 18 जुलै रोजी ढगाळ हलका पाऊस वादळासह शक्यता आहे। 19 जुलै रोजी सुद्धा ढगाळ हलका ते मध्यम पाऊस वादळासह शक्यता। 20 जुलै रोजी ढगाळ वादळासह पावसाची शक्यता। 21 जुलै रोजी सुद्धा ढगाळ वादळासह पावसाची शक्यता। 22 जुलै ढगाळ हलका ते मध्यम पाऊस वादळासह शक्यता। 23 जुलै ढगाळ हलका ते मध्यम पाऊस वादळासह शक्यता। 24 जुलै ढगाळ हलका मध्यम पाऊस वादळासह शक्यता। IMDच्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात 18 जुलै ते 21 जुलै या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस व वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे। सध्याच्या स्थितीनुसार भंडारा जिल्ह्यात 135.2 पाऊस नोंदवला गेला आहे, जो सामान्यपेक्षा जास्त आहे। भंडारा जिल्ह्यात 24 जुलैपर्यंत पावसाची शक्यता असून प्रशासनाने नागरिकांना सावधानगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे। पुढे आपण गोंदिया जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहू। या ठिकाणी सुद्धा IMDच्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात 18 जुलै ते 21 जुलै या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस व वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे। सध्याच्या स्थितीनुसार गोंदिया जिल्ह्यात 135.2% पाऊस नोंदवला गेला आहे, जो सामान्यपेक्षा जास्त आहे। गोंदिया जिल्ह्यात 24 जुलैपर्यंत पावसाची शक्यता असून प्रशासनाने नागरिकांना सावधानगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे। नंतर पुढे आपण चंद्रपूर जिल्ह्याचा पाहणार आहोत। या ठिकाणी 18 जुलै दुपारी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। 19 जुलै ते 21 जुलै रोजी सकाळी ढगाळ हलका पाऊस, नंतर दुपारी काही काळ सूर्यप्रकाश। 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान सकाळी ढगाळ वादळासह पावसाची शक्यता, दुपारी काही काळ सूर्यप्रकाश। नंतर पुढे आपण गडचिरोली जिल्ह्याचा पाहणार आहोत। IMDच्या अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात 18 जुलै ते 21 जुलै या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस व वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे। सध्याच्या स्थितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात 135.2% पाऊस नोंदवला गेला आहे, जो सामान्यपेक्षा जास्त आहे। गडचिरोली जिल्ह्यात 24 जुलैपर्यंत पावसाची शक्यता असून प्रशासनाने नागरिकांना सावधानगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे। धन्यवाद। अशा प्रकारचा अजून इतर हवामान अंदाज पाहण्यासाठी आपला जिल्हा कमेंट करा। पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला जाईल। धन्यवाद।